माझं नाव राजू, वय 28. मी आणि माझी बहीण प्रिया आम्ही दोघे एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतो. आई-बाबा गेल्यापासून आम्ही दोघांनी एकमेकांना खूप सावरलं आहे. प्रिया माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, पण तिच्यात जबाबदारी खूप आहे. ती ऑफिसमध्ये काम करते, मीही घरून काम करतो. आमचं आयुष्य शांत होतं, पण एकटेपणाची जाणीव कधी-कधी मनाला घेरायची. एक दिवस प्रिया ऑफिसहून आली आणि म्हणाली, "राजू दादा, माझी मैत्रीण स्नेहा काही दिवस इथे राहणार आहे. तिच्या घरी काही समस्या आहेत. ऑफिसही आमच्याच भागात आहे, म्हणून सोयीचं पडेल." मी लगेच होकार दिला. प्रियाची मैत्रीण म्हणजे आमची मैत्रीणच समजायची. दुसऱ्या दिवशी स्नेहा सामान घेऊन आली. तिच्या हातात एक मोठा बॅग आणि चेहऱ्यावर हलकं स्मित. उंची मध्यम, गोरीपान कांती, लांब केस आणि डोळ्यात एक वेगळीच खोली. ती हसत हसत म्हणाली, "नमस्कार दादा, मी स्नेहा. प्रियाने तुमच्याबद्दल खूप सांगितलंय." "स्वागत आहे स्नेहा, आरामात राहा," मी म्हणालो आणि तिचं सामान आत घेऊन गेलो. तिच्या बोलण्यात एक मधुरता होती. प्रिया तिला तिच्या खोलीत घेऊन गेली. मी स्वयंपाकघरात चहा करत होतो. मनात विचार येत होता, घरात एक नवीन व्यक्ती येणं किती दिवस चालेल हे. पहिल्या काही दिवसात सगळं काही अगदी सामान्य होतं. सकाळी प्रिया आणि स्नेहा एकत्र ऑफिसला जायच्या. मी माझ्या लॅपटॉपवर काम करायचो. संध्याकाळी त्या यायच्या. आम्ही तिघे जेवण करायचो. स्नेहा खूप बोलकी होती. ती माझ्या आवडीच्या पुस्तकांबद्दल बोलायची. "दादा, तुम्ही काय वाचता?" "मीही थोडंफार वाचते." मी सांगितलं की मला रोमॅन्टिक आणि भावनिक कथा आवडतात. ती हसून म्हणाली, "मलाही, पण आयुष्यात रोमॅन्स कुठे?" एका संध्याकाळी प्रिया थोडी उशिरा येणार होती. मी आणि स्नेहा बाल्कनीत बसलो होतो. हवा थंड होती. दूरवर शहराच्या दिव्यांचा प्रकाश दिसत होता. स्नेहाने 2 कप चहा आणले. "दादा, तुम्ही एकटे राहता. कधी-कधी एकटेपण वाटतं का?" तिने हळू आवाजात विचारलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. "हो वाटतं, पण प्रिया आहे म्हणून सगळं ठीक चाललंय," मी उत्तर दिलं. तिने हलकेच हसत म्हटलं, "प्रिया खूप भाग्यवान आहे. तुमच्यासारखा भाऊ मिळणं सोपं नाही." तिच्या शब्दात एक हळूवार ओढ होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिच्या गालावर हलका ब्लश दिसत होता. मनात एक हलकासा कंप उठला. "राजू, ती प्रियाची मैत्रीण आहे. काहीतरी चुकीचं वाटतंय." मी स्वतःला बजावलं, पण तरीही आम्ही बोलत राहिलो. तिने आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. तिच्या कुटुंबातील समस्या, एकाकीपणा, स्वप्ने. मीही माझ्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्या रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा मारल्या. प्रिया आली तेव्हा आम्ही दोघे हसत होतो. प्रियाने एक नजर टाकली आणि हसून म्हणाली, "तुम्ही दोघं चांगले जमले दिसताय." रात्री झोपेतही स्नेहाचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. तिचा मऊ आवाज, तिच्या हाताची हालचाल, तिच्या केसांचा हलका सुगंध. मी डोकं हलवलं. "हे काय चाललंय राजू? ती फक्त मैत्रीण आहे, बहिणीची मैत्रीण." दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा स्वयंपाकघरामध्ये चहा करत होती. मी आत गेलो. तिने मला कप दिला. आमचे हात एकमेकांना स्पर्शले. त्या क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती. मी लगेच दूर झालो. "सॉरी," ती हलकेच म्हणाली. "काही नाही," मी उत्तर दिलं. पण मनात दडदड सुरू होती. हळूहळू दिवस जात होते. स्नेहा घरात पूर्ण रुळली होती. ती माझ्या आवडीचे पदार्थ शिकून करायची. "दादा, आज तुम्हाला आवडेल ते बनवलंय," म्हणत ती प्लेट समोर ठेवायची. मी खाताना तिच्याकडे पाहायचो. तिच्या हास्यात एक मिठास होती. प्रिया बहुतेक वेळा व्यस्त असायची, त्यामुळे मी आणि स्नेहा एकत्र जास्त वेळ घालवू लागलो होतो. एक रात्री पाऊस पडत होता. प्रिया फोनवर म्हणाली, "मी आज लेट होईल." स्नेहा आणि मी दिवाणावर बसलो होतो. टीव्हीवर एक रोमॅन्टिक गाणं लागलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "दादा, तुम्ही कधी खरं प्रेम अनुभवलंय का?" मी तिच्याकडे वळलो. "का विचारतेस?" कुतूहल आणि थोडंसं स्वतःसाठी, ती लाजत म्हणाली. तिच्या गालावर लाली चढली. मी हसलो, पण मनात एक वेगळीच भावना उफाळली. प्रेम म्हणजे काय ते मी पूर्णपणे जाणत नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती जवळ येते तेव्हा जग सगळं सुंदर वाटतं. तिने माझ्या हाताकडे पाहिलं. मी तिचा हात हळूच धरला. "स्नेहा, हे बरोबर आहे का?" मी कुजबुजलो. "माहीत नाही दादा, पण तुमच्यासोबत असताना मला खूप सुरक्षित वाटतं," ती म्हणाली. तिच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला. मी तिच्या हातावरून हात फिरवला. त्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. मनात अपराधी भावना निर्माण झाली. ही प्रियाची मैत्रीण आहे. मी काय करतोय? पण तिच्याजवळ बसल्यावर सगळं काही बरोबर वाटायचं. तिचा श्वास, तिच्या केसांचा स्पर्श, तिच्या बोलण्यातील भावना, सगळं हळूहळू मनात रुंजी घालू लागलं. त्या रात्री झोप लागेपर्यंत मी विचार करत होतो. हे आकर्षण कुठे नेमकं घेऊन जाईल? काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटत होतं. तरीही थांबवता येत नव्हतं. स्नेहा माझ्या मनात हळूहळू घर करत होती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. स्नेहा आता आमच्या घरात पूर्णपणे रुळली होती. सकाळी प्रिया आणि स्नेहा एकत्र ऑफिसला निघून जायच्या. मी घरी काम करत बसायचो, पण मन सतत स्नेहाकडे वळायचं. तिचं हास्य, तिचा मऊ आवाज, तिच्या हालचाली, सगळं मनात रेंगाळायचं. प्रिया बहुतेक दिवशी प्रोजेक्टमुळे उशिरा यायची, त्यामुळे मी आणि स्नेहा एकटे जास्त वेळ घालवू लागलो.
एके दिवशी संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. प्रियाचा फोन आला. दादा, आज रस्ते बंद आहेत. मी कंपनीतच राहते. स्नेहाला सांग ती घरी आराम करो. मी फोन ठेवला आणि स्नेहाकडे पाहिलं. ती दिवाणवर बसली होती, केस सोडलेले, हातात पुस्तक. प्रिया आज येणार नाही, मी म्हणालो. तिने मान वर केली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मग आज आपण दोघं एकटेच? ती हलकेच हसली. मी होकार दिला. आम्ही दोघे स्वयंपाकघरात गेलो. तिने चहा केला. आम्ही दिवाणावर बसून चहा घेत बोलत होतो. बाहेर पावसाचा आवाज येत होती. विजेची गडगडाट. दादा, थंडी वाटते का? तिने विचारलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने माझं शरीर दणाणलं. तिचा हात गरम होता, मऊ होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे ओठ थोडे ओले दिसत होते. स्नेहा, हे काय चाललंय? मी हळू आवाजात म्हणालो. मनात अपराधी भावना उफाळली. ही प्रियाची मैत्रीण आहे. मी काय करतोय? पण ती माझ्याजवळ सरकली. दादा, मला तुमच्यासोबत असताना खूप बरं वाटतं. खूप दिवसांपासून मी तुमच्याबद्दल विचार करते. तिचा आवाज थरथरत होता. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी तिला हळू जवळ ओढलं. तिचं डोकं माझ्या छातीवर टेकलं. तिचा श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. आम्ही बराच वेळ असेच बसलो. पाऊस बाहेर जोरजोरात पडत होता. आत मात्र एक अनोखी शांतता होती. मग मी तिच्या केसातून हात फिरवला. तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकांमध्ये मिसळले. स्नेहा, मी तुला दुखवू इच्छित नाही. मी कुजबुजलो. तुम्ही दुखवत नाही दादा. तुम्ही मला पूर्ण वाटताय, ती म्हणाली. त्या क्षणी आमचे ओठ एकमेकांना स्पर्शले. ते चुंबन हळू होतं, भावनिक होतं. तिच्या ओठांवर एक मधुरता होती. माझ्या मनात आनंद आणि अपराधी भावना एकत्र उफाळल्या. प्रियाला कळलं तर? हा विचार सतत डोक्यात घोळत होता. त्या रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत बोललो. तिने माझ्या खोलीत येऊन माझ्या बाजूला बसली. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारत होतो. ती माझ्या बाल्यावस्थेच्या आठवणी विचारायची. मी तिच्या स्वप्नांबद्दल. तिच्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिचा शरीर स्पर्श माझ्या मनाला शांतता देत होता. पण मनात सतत एक प्रश्न, हे बरोबर आहे का? दुसऱ्या दिवशी प्रिया घरी आली. आम्ही दोघं सामान्य वागत होतो. पण स्नेहा माझ्याकडे पाहताना लाजत होती. प्रियाने एकदा मला एकत्र हसताना पाहिलं आणि हसून म्हणाली, काय गंमत चालली आहे तुमची? मी काही बोललो नाही, पण मनात भीती होती. आता आमची जवळीक वाढत चालली होती. प्रिया उशिरा यायची, तेव्हा स्नेहा माझ्या खोलीत यायची. आम्ही लपून छपून भेटायचो. एक रात्री ती माझ्या खोलीत आली. मी लॅपटॉप बंद करत होतो. तिने मला मिठी मारली. दादा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. ती कुजबुजली. मी तिला घट्ट बिलगलो. तिच्या केसांचा सुगंध, तिचा उष्ण श्वास, सगळं मनाला मोहात पाडत होतं. आम्ही एकमेकांना चुंबन दिलं. हात एकमेकांच्या शरीरावर फिरत होते. पण मी नेहमी थांबायचो. स्नेहा, हे पुढे नको, मी म्हणायचो. ती समजून घ्यायची, पण तिच्या डोळ्यात तळमळ दिसायची. प्रत्येक भेटीनंतर मी स्वतःला दोष देत होतो. राजू, तू काय करतोयस? प्रियाची मैत्रीण, तिच्याशी असं वागणं अनैतिक आहे. पण स्नेहाशी असताना सगळं जग विसरायचं. तिच्या प्रेमाने मी पूर्णपणे भरून गेलो होतो. ती मला दादा म्हणून हाक मारायची, पण त्या हाकेत आता प्रेम भरलेलं असायचं. एक दिवस प्रिया लवकर घरी आली. आम्ही स्वयंपाकघरात एकत्र उभे होतो. मी स्नेहाच्या कमरेवर हात घालून तिला जवळ ओढत होतो. तेव्हा प्रियाचा आवाज आला, काय चाललंय इथे? आम्ही दोघं दूर झालो. प्रियाचा चेहरा बदलला. ती काही बोलली नाही, पण तिच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता. त्यानंतर घरात तणाव वाढला. प्रिया स्नेहाशी कमी बोलायची. स्नेहा रडायची. दादा, मी निघून जाऊ का? प्रियाला दुखवायचं नाही मला. मी तिला थांबवायचं. रात्री आम्ही अजूनही लपून भेटायचो. तिच्या डोळ्यात भीती आणि प्रेम दोन्ही होतं. मी तिला घट्ट धरून म्हणायचो, सगळं ठीक होईल स्नेहा, मी तुझ्यासोबत आहे. मनात अपराधी भावना वाढत होती. बहिणीला दुखवतोय, मैत्रिणीला वापरतोय असं वाटायचं. पण स्नेहाच्या प्रेमाने मी हरवत चाललो होतो. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन, प्रत्येक गुप्त भेट, सगळं हळूहळू खोलवर जाऊ लागलं होतं. मी जाणून होतो की हे पुढे कुठेतरी फुटेल, पण त्या क्षणी फक्त तिच्याजवळ असण्याची तळमळ मनाला घेरून राहिली होती. प्रियाच्या त्या एका नजरेचा परिणाम घरभर पसरला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात आम्ही तिघे होतो. प्रिया शांत होती, पण तिच्या हालचालीत एक वेगळी कटकट दिसत होती. स्नेहा चहा करत होती. मी ब्रेड टोस्ट करत होतो. प्रियाने स्नेहाकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, स्नेहा, आज ऑफिसमध्ये माझ्यासोबत येशील? तुझ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे. स्नेहाने मान डोलवली, पण तिचा चेहरा फिकट पडला होता. मी काही बोललो नाही. मनात विचार घोळत होता. कदाचित प्रियाला फक्त संशय आला असेल किंवा काही पाहिलं असेल. स्नेहा माझ्याकडे एक चोरटी नजर टाकून बाहेर गेली. त्या दिवशी संपूर्ण दिवस मला कामात मन लागेना. स्नेहाचे डोळे, तिचा स्पर्श, तिचा थरथरता आवाज, सगळं डोळ्यांसमोर येत होता. पण प्रियाची ती शांतता मला घाबरवत होती. संध्याकाळी त्या दोघी उशिरा घरी आल्या. प्रिया थकलेली दिसत होती. जेवणाच्या वेळी ती फक्त आवश्यक बोलली, राजू, तू स्नेहाला जास्त मदत करतोस ना तिच्या समस्या सोडवायला? तिचा प्रश्न साधा होता, पण त्यात एक टोक होतं.
मी हसलो. हो, ती आमची मैत्रीण आहे ना. स्नेहा खाली बघत होती. तिचे हात थरथरत होते. रात्री प्रिया लवकर झोपी गेली. मी माझ्या खोलीत होतो. दार हलकेच उघडलं आणि स्नेहा आत आली. तिच्या डोळ्यात भीती होती. दादा, प्रियाला काहीतरी समजलंय. मी तिच्या नजरेत पाहिलं. ती रागावलेली आहे. ती माझ्या छातीवर येऊन रडली. मी तिला घट्ट बिलगलो. तिच्या केसातून हात फिरवताना मला स्वतःचीच लाज वाटत होती. स्नेहा, मी तुला यात ओढलं. प्रियाला दुखवायचं नाही मला. तिने मान वर केली. दादा, मी तुमच्यावर खरं प्रेम करते. पहिल्या दिवशीच तुमच्या डोळ्यात एक ओढ दिसली, पण आता मी घाबरले आहे. आमचे ओठ पुन्हा एकमेकांना भेटले. ते चुंबन यावेळी अधिक तीव्र होतं, अधिक भावनिक. तिच्या हाताने माझ्या पाठीवर फिरत होते. माझे हात तिच्या कमरेभोवती. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. तिचा उष्ण श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. मनात आनंदाची लहर उफाळली, पण लगेच अपराधी भावनेनं ते विझवून टाकलं. स्नेहा, आपण थांबायला हवं. मी कुजबुजलो, पण ती मला सोडायला तयार नव्हती. फक्त थोडा वेळ दादा. तुमच्यासोबत असताना जग विसरते मी. आम्ही बराच वेळ असेच बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिच्या केसांचा सुगंध घेत होतो. त्या क्षणी सगळं चुकीचं वाटत होतं. तरीही तिच्या प्रेमाने मी कमजोर होत चाललो होतो. पुढचे काही दिवस घरात तणाव वाढत गेला. प्रिया स्नेहाशी फार बोलत नव्हती. ऑफिसमधून आल्यावर ती आपल्या खोलीत जायची. एके दिवशी मी आणि स्नेहा बाल्कनीत बसलो होतो. मी तिच्या हातात हात घातला होता. तेव्हा प्रिया अचानक आली. तुम्ही दोघं नेहमी एकत्र. तिचा आवाज कठोर होता. स्नेहा लगेच हात सोडून दूर झाली. मी काही बोललो नाही. रात्री प्रियाने मला बोलवलं. राजू बस. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण निराशा होती. स्नेहा माझी मैत्रीण आहे. तू तिला कसं पाहतोस हे मी पाहिलंय. काय चाललंय तुमच्यात? मी खाली बघितलं. प्रिया, मी काही नाही, पण ती समजली नव्हती. मला खोटं बोलू नकोस. तुझी बहीण आहे. तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी काय आहे ते मी ओळखते. स्नेहा दुसऱ्या दिवशी रडत माझ्या खोलीत आली. दादा, प्रिया मला म्हणाले की मी इथून जावं, पण मी जाऊ शकत नाही तुमच्याशिवाय. मी तिला मिठी मारली. तिचं शरीर थरथरत होतं. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. तिच्या ओठांवर चुंबन घेताना मला स्वतःचाच द्वेष वाटला. मी तुला आणि प्रियाला दोघींना दुखवतोय. हे अनैतिक आहे स्नेहा. ती रडत म्हणाली. पण प्रेम अनैतिक नसतं दादा. मी तुमच्यावर खूप वर्षांपासून. प्रत्येक रात्री आमची गुप्त भेट चालू होती. आम्ही लपून बोलायचो, एकमेकांना स्पर्श करायचो, चुंबन घ्यायचो. तिच्या शरीराची ऊब, तिच्या डोळ्यातली तळमळ, तिचे हात माझ्या छातीवर. सगळं मनाला मोहात पाडत होतं. पण दिवसा प्रियाच्या संशयाने घरात वातावरण भारी झालं होतं. प्रिया माझ्याशी कमी बोलायची, स्नेहाला टाळायची. एक रात्री स्नेहा माझ्या खोलीत आली. तिचे डोळे सुजलेले होते. दादा, मी निघून जाणार. प्रियाला दुखवायचं नाही. मी तिला रोखलं. नको स्नेहा, मी सगळं सांभाळतो. आम्ही पुन्हा एकमेकांना विलगलो. त्या क्षणी तिच्या स्पर्शात एक वेगळीच तीव्रता होती. आमचे हात एकमेकांच्या शरीरावर हळूहळू फिरत होते. श्वास वेगवान झाले होते, पण मी स्वतःला थांबवलं. आपण प्रियाशी बोलायला हवं. दुसऱ्या दिवशी प्रियाने आम्हाला दिवाणवर बसवलं. तिचा चेहरा गंभीर होता. दोघंही ऐका. मी सगळं जाणून आहे. तुमच्यात काय चाललंय ते. माझ्या मनात भीतीचा लोळ उसळला. स्नेहाचे हात थरथरत होते. आता सगळं संपणार असं वाटलं. प्रियाच्या नजरेत राग, निराशा आणि काहीतरी वेगळं होतं. प्रियाने आम्हाला दिवाणावर बसवलं. तिचा चेहरा गंभीर होता, पण डोळ्यात राग नव्हता. स्नेहा माझ्या शेजारी थरथरत बसली होती. माझे हात घामाने ओले झाले होते. मनात हजार विचार घोळत होते. आता सगळं संपलं. प्रिया रागवेल, स्नेहा जाईल आणि मी एकटा राहीन. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि अपराधी भावना स्पष्ट दिसत होती. दोघंही शांत राहा. प्रिया हळू आवाजात म्हणाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. मी सगळं जाणून आहे राजू. तू स्नेहाकडे कसं पाहतोस, स्नेहा तुझ्याकडे कशी येते. बाल्कनीतले स्पर्श, रात्रीच्या गुप्त भेटी, ते लपून छपूनचे चुंबन, सगळं मी पाहिलंय. स्नेहाने रडत रडत मान खाली घातली. प्रिया, सॉरी. मी तुझी मैत्रीण आहे. पण तिचा आवाज गुदमरला. मी तिचा हात धरला. प्रिया, हे सगळं माझी चूक आहे. स्नेहाला दोष देऊ नकोस. मी तिला ओळखायला हवं होतं. प्रिया एकदम हसली, खरीखुरी हसली. आम्ही दोघं आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो. तुम्ही दोघं खूप मूर्ख आहात, ती हसत हसत म्हणाली. स्नेहा, तू राजूला सांगितलंस का सगळं? स्नेहाने मान हलवली. मी गोंधळून विचारलं, काय सांगायचंय? प्रिया, काय चाललंय ते? प्रिया दिवाणावर आमच्यासमोर बसली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. राजू दादा, आठवतंय का, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आमच्या शेजारी छोटी गुड्डी राहायची. ती स्नेहाच होती. तिच्या कुटुंबाने शहर सोडलं तेव्हा खूप रडला होतास. गुड्डी कधी येईल असं विचारायचास. मला अचानक आठवण झाली. ती छोटी मुलगी जी जी माझ्यासोबत खेळायची, मला दादा म्हणायची. स्नेहा हसत रडत म्हणाली, हो दादा, मी तेव्हापासून तुमच्यावर प्रेम करायचे. पण वर्षानंतर जेव्हा मी प्रियाला भेटले तेव्हा तिने सांगितले की तू एकटेपणाने त्रासच आहेस. मी तुला भेटायला तयार झाले, पण प्रियाने एक प्लॅन केला. प्रिया पुढे बोलली. मी जाणून बुजून स्नेहाला घरी राहायला सांगितलं.
मी पाहिलं होतं की तू कोणाशी मनमोकळं करत नाहीस. स्नेहा तुझ्यासाठी योग्य आहे, पण तुला थोडा वेळ हवा होता. भावनिक जवळीक हवी होती. म्हणून मी नाटक केलं. संशय घेतल्याचं, रागवल्याचं, बोलणं कमी केलं. तुम्हाला एकमेकांकडे आणण्यासाठी मी स्तब्ध झालो. म्हणजे सगळं नाटक होतं. ते राग, ते प्रश्न. हो, प्रिया हसली. मी तुम्हाला जवळ येताना पाहिलं. त्या अपराधी भावना, लपून भेट, हे भावनिक क्षण, सगळं मी जाणून होतं. कारण मला माहीत होतं तुमचं प्रेम खरं आहे. स्नेहा माझी मैत्रीण आहे, पण ती तुझ्यासाठी आयुष्यभराची साथीदार आहे. स्नेहा माझ्या गळ्यात पडली. तिचे अश्रू माझ्या शर्टावर पडत होते. दादा, मी तुमच्याशिवाय राहू शकले नसते. त्या पहिल्या स्पर्शापासून, त्या बाल्कनीतल्या गप्पांपासून मी खरंच प्रेमात पडले होते. पण प्रियाच्या योजनेमुळे सगळं सुंदर झालं. मी तिला घट्ट बिलगलो. तिच्या केसातून हात फिरवला. तिचे मऊ श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. स्नेहा, तू माझी गुड्डी, माझं हरवलेलं प्रेम. मी तुला दुखवल्यासारखं वाटत होतं, अपराधी वाटत होतं. पण आता सगळं समजलं. आमचे होठ हळूच भेटले. ते चुंबन यावेळी मुक्त होतं, आनंदाने भरलेलं होतं. प्रिया आम्हाला पाहून हसत होती. आता लपून छपून काही नको. प्रिया म्हणाली, तुम्ही दोघं खुलेपणे राहा. मी तुमचा रस्ता तयार केला आहे. आता लग्नाची तयारी करा. त्या रात्री घरात आनंदाचं वातावरण होतं. आम्ही तिघे जेवण करत गप्पा मारत होतो. स्नेहा माझ्या शेजारी बसली होती. तिचा हात माझ्या हातात. ती अधूनमधून लाजत माझ्याकडे पाहायची. मी तिच्या कानात कुजबुजलो, तुझ्यामुळं माझं आयुष्य पूर्ण झालं स्नेहा. त्या अपराधी भावना, त्या रात्रीची तळमळ, सगळं आता सुंदर आठवण झालंय. प्रिया हसून म्हणाली, मी बहीण म्हणून हे केलं. तू एकटे राहू नकोस असं वाटत होतं. स्नेहा तुझ्यासाठी परफेक्ट आहे. पुढचे दिवस खूप सुंदर गेले. आम्ही तिघे एक कुटुंब बनलो. स्नेहा आणि मी लग्नासाठी प्लॅन करू लागलो. ती आता माझ्या खोलीत ओपनली यायची. आम्ही बाल्कनीत बसून गप्पा मारायचो, एकमेकांना मिठी मारायचो, चुंबन घ्यायचो. तिच्या स्पर्शात आता कोणतीही भीती नव्हती, फक्त प्रेम आणि विश्वास होता. एका रात्री स्नेहा माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली. दादा, त्या पहिल्या चुंबनापासून मी तुझी झाली. ती कुजबुजली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. आणि मी तुझा झालो स्नेहा. प्रियाच्या या नाटकाने आम्हाला एकत्र केलं. प्रिया दारात पाहून हसत होती. माझं काम पूर्ण झालं. आता तुम्ही दोघं आनंदात राहा. ही कथा आहे प्रेमाची, विश्वासाची आणि एका बहिणीच्या त्यागाची. कधीकधी ते चुकीचं, नैतिक वाटतं. ते खरं आयुष्याची नवी दिशा देणारं सत्य असतं. स्नेहाच्या प्रेमाने माझं एकटेपण संपलं आणि प्रियाच्या योजनेने आमचं प्रेम मजबूत झालं.